DGCA कडनं जो रिपोर्ट आला जो तुम्ही टीव्हीवर बघितला असेल आणि अनेक लोक म्हणत होते की आपल्या प्रयत्नाला यश आलं, त्याच्यामध्ये 5 विमानं ही DGCA VSR नावाची कंपनी, याची 5 विमानं त्यांनी बंद ठेवली, नाही तर बंद ठेवण्यासाठी सांगितलं. आता एक तुम्ही समजून घ्या, VSR नावाची जी कंपनी आहे त्या कंपनीकडे 20 पेक्षा जास्त विमानं आहेत. परवाच्या रिपोर्ट DGCA म्हणजे केंद्रातली जी संस्था आहे त्यांनी 5 विमानं ग्राउंड केली असं त्यांनी सांगितलं, म्हणजे बंद केली, बंद करण्यासाठी सांगितलं. आणि त्यात त्यांनी सांगितलं की त्याच्यामध्ये नॉन कंप्लायन्स आहे. नॉन कंप्लायन्स म्हणजे कुठंतरी त्रुटी त्या सगळ्या प्रक्रियेमध्ये आहे. ही काय गाडी नसती, विमान असतं, विमानामध्ये त्रुटी ठेवता येत नसतात. मग ते लेअर जेट नावाचं जे विमान ज्याली दादा इथं आले त्याच टाईपचे बाकीचे 5 विमानं हे त्यांनी थांबवले. म्हणजे DGCA स्वीकारलं की VSR कडे जे सर्व लेअर जेट विमानं होती त्याच्यामध्ये प्रॉब्लेम होता. आता अनेक लोकांना वाटलं चला यश आलं, यश नाही तर नका एवढं यश आहे. त्याचं कारण तुम्हाला सांगतो की 5 विमानं लेअर जेटची जर त्यांनी बसवली असतील तर माझा आणि आपला आणि सगळ्यांचा प्रश्न आणि महाराष्ट्रात तमाम जनतेचा प्रश्न आहे की मग दादांना जे विमान दिलं ते त्रुटी असणारं विमान हे दिलं गेलं, हे मुद्दामून दिलं गेलं का चुकून दिलं गेलं? आता मुद्दामून गेलं का चुकून दिलं हे जर शोधायचं असेल तर त्याला आपल्याला क्रिमिनल इन्व्हेस्टिगेशन लागतं. FIR हा दुसऱ्या दिवशी होऊ शकला असता, पण आपण FIR केला नाही का? आपण DGCA काय म्हणतं याच्यासाठी वाट बघत होतो. आणि मग या VSR कंपनीबद्दल रिपोर्ट आल्यानंतर मग कालच्या दिवशी मुंबईला का बारामतीला आल्यानंतर आपण भावनिक व्हाल, इथं गर्दी होईल, या अनुषंगाने इथं नको, लोकांना त्रास नको म्हणून मुंबईला आपण FIR करण्याचा प्रयत्न केला. त्याला परवानगी आहे का? तर 100% आहे. त्याला आपण 0 FIR असं म्हणतो. तो FIR एका ठिकाणी केल्यानंतर तो FIR आपल्याला कुठेही पाठवता येतो जिथं खरी ती घटना घडली. पण काल आम्ही तिथं भांडून सुद्धा आम्हाला काय ऐकलं नाही. मग आम्ही इथं आलो, आम्हाला इथं सुद्धा तो FIR करून दिलेला नाही आत्तापर्यंत. 1 तासात आम्ही काहीतरी करतो असं त्यांनी तिथं सांगितलेलं आहे. आता त्यामुळे FIR मध्ये आपण जे मुद्दे घेतलेले आहेत हे VSR कंपनीच्या मालकांवर तुम्ही तिथं मनुष्य वधाचा त्या ठिकाणी गुन्हा करा असं आपण सांगितलेलं आहे. कुठलंही विमान जसं असेल तसं ते कसं आहे हे बघण्याची जबाबदारी अधिकाऱ्यांची असती, DGCAच्या अधिकाऱ्यांची. म्हणजे अधिकाऱ्यांची जबाबदारी असेल की विमान उडत असताना हे चांगल्या क्वालिटीचं आहे का ते बघा. पायलटच्या सुरक्षतेची आणि त्या विमानात बसणारे जे VIP ना ते इतर लोकांच्या सुरक्षतेची जबाबदारी ही DGCAची असते. म्हणून दुसरा FIR आपण कोणावर करायला सांगितलंय की जे अधिकारी त्या विमानाच्या निगडीत होते त्या लोकांवर DGCAच्या अधिकाऱ्यांवर FIR करा. कोणाचंही नाव घेतलेलं नाही. तिसरं अजून एक FIR आपण करायला लावलं. तो कोणावर आहे? तो एरो नावाची कंपनी आहे. ही कंपनी महाराष्ट्रामध्ये VIP नेते जे लोक आहेत त्यांना तिथं विमान कुठलं द्यायचं, कुठल्या कंपनीचं द्यायचं हे ठरवणारी कंपनी म्हणजे एरो या नावाची कंपनी आहे. त्या एरोच्या कंपनीने हे फॉल्टी विमान अजितदादांना का दिलं असा आमचा प्रश्न आहे. आणि त्या सोशल मीडियावर म्हणजे त्यांच्याकडे WhatsApp ग्रुप होता आणि तो आहे, त्याचं इन्व्हेस्टिगेशन करा असं आम्ही सांगितलं. त्या ग्रुपवर तिथं असणारा जो हँडलर आहे म्हणजे ते विमान कुठलं द्यायचं कसं द्यायचं निर्णय घेणारा जो माणूस आहे पवार नावाचा, याली सांगितलं होतं दादांच्या PA त्या ग्रुपवर की बारामतीचं जे वातावरण आहे ते क्लिअर आहे, विमान उडू शकतं. पण तसं नव्हतं. 3000ची विजिबिलिटी होती, 5000 म्हणजे 5 किलोमीटरची विजिबिलिटी लागती. हा नियम आहे, लँड व्हायचा नाही, उडवण्याचा. मग जर इथं विजिबिलिटी 5000च्या खाली होती तर दादांचं विमान उडायलाच नको पाहिजे होतं. तरी त्या एरोच्या माणसाला सांगितलं उडवा, दादा निघले तरी चालतील, दादांना येऊ द्या, विमानात बसू द्या, दादा बारामतीला पोहोचतील. हे कुणी सांगितलं? एरो. त्यामुळे एरोच्या कंपनीवर FIR व्हावा असं आम्ही सांगितलंय. आणि त्या WhatsApp ग्रुपवर एरोचे मालक धरून कोण कोण आहे तर राज्यातले काही अधिकारी आहेत.
त्यांची जबाबदारी काय आहे? जसं पोलिसांची जबाबदारी आपली काळजी घेणं, FIR करणं आहे, तसं त्या अधिकाऱ्यांची जबाबदारी आहे की VIP जेव्हा विमानाने जातो ते विमान नीट आहे का बघण्याची जबाबदारी त्या अधिकाऱ्यांची आहे, जे आपल्या टॅक्सचा पगार त्या ठिकाणी घेतात. त्यामुळे आम्ही सांगितलं की त्या ग्रुपवर अधिकाऱ्यांवर सुद्धा तुम्ही कारवाई करा, FIR करा. काय चुकीचं सांगितलंय का? कोणाचं नाव घेतलंय का? बरं, पाचवं जे नाव आहे, नाव नाहीये, ते असं आहे की हे सगळं बघता आणि इन्व्हेस्टिगेशन ज्या दिशेने चाललंय आणि जो दाबण्याचा प्रयत्न तिथं केला जातो त्याचा आम्हाला शंका येते याच्या मागे घातपात आहे. तर मग घातपात आहे का बघण्यासाठी जो व्यक्ती नाही तर ती संस्था कुठली आहे त्याच्यावर तुम्ही अननेम्ड म्हणजे नाव बिना नावचं तुम्ही FIR करा असं आम्ही सांगितलेलं आहे. आता हा FIR झाल्यानंतर हा FIR कुठं जातो? हा CID कडे जातो आणि हा CBI कडे जातो. आदरणीय सुनित्रा काकींनी CBI कडे एन्क्वायरी देण्यासाठी इच्छा व्यक्त केली आणि तसं पत्र दिलं. तुम्हाला माहिती आहे आपण हा FIR इथं केला असता तो FIR कोणाकडे गेला असता? CID नाही तर CBI कडे. आम्ही असं म्हणत नाही CBI कडे देऊ नका, CID कडे देऊ नका. आम्ही म्हणतो जे जे लोकांना द्यायचे त्यांना द्या, पण FIR तरी घ्या. आतापर्यंत दादांवर एक सुद्धा FIR झाला नाही. 2 दिवसापूर्वी रेडबर्ड नावाचं एक विमान कुठं पडलं? झारखंडला. दुसऱ्या दिवशी त्या कंपनीचं ऑफिस बंद करण्यात आलं. दुसऱ्या दिवशी ते सगळे डॉक्युमेंट हे सील करण्यात आले. दुसऱ्या दिवशी त्या कंपनीवर FIR झाला. मग दादांच्या बाबतीत या VSR कंपनीवर FIR नाही. 27 दिवस होऊन सुद्धा त्याचे डॉक्युमेंट कुठल्या हातात घेतलेत हे कोणाला माहित नाही आणि त्या कंपनीचा धंदा अजूनपर्यंत चालू आहे. मी याच्या आधी VSR कंपनीला कोण कोण संलग्न आहे कसं कसं हे सांगितलं, मी आपल्याला सांगणार नाही. त्यामुळे इथं आणि एक सगळ्यात महत्त्वाची मागणी आम्ही जी केंद्रात केली आहे, केंद्रात कोणाकडे केली आहे? मोदी साहेबांकडे केली आहे. कोणाकडे केली? अमित शाह साहेबांकडे केलेली आहे. राजकीय मुद्दा असता तर ह्या लोकांकडे आपण गेलो असतो का? नाही. पण का गेलो? कारण का आमच्या नेत्याला न्याय देत असताना त्याच्यामध्ये राजकारण येऊ नये अशी आमची भूमिका आहे. आणि मग त्याच्यात आम्ही बोलत असताना काय सांगितलंय की ते एव्हिएशन मंत्री जे आहेत, विमान काय म्हणतात त्याला, वाहतूक मंत्री, हे ज्या पार्टीचे आहेत, TDP नावाची पार्टी आंध्रामध्ये त्याचे मुख्यमंत्री आहेत. त्या TDP पार्टीचे आंध्राच्या मुख्यमंत्र्याची व्यक्तिगत कंपनी आहे NBFC. म्हणजे काय म्हणतात त्याला, बँक कसली असते ती, नॉन बँकिंग. बरोबर आहे, मराठीत काय बोलणार, पतपिढी सारखी एक असते, पतपिढी सारखी. त्या पतसंस्थेने कोणाला पैसे दिलेत? VSR ला दिलेत. VSR ली हे घडवलं का घडलं असा आक्षेप आपल्या VSR वर आहे का नाही? आहे. TDP दादा तिला कळतंय की दादांना मारलंय मग ते विमान असं सरळ चाललंय ना, असं कळलंय तिला कळतंय पुरीला माझ्या. TDP ही जी पार्टी आहे, या पार्टीचे जे मुख्यमंत्री आहेत त्यांच्या घरच्या काही लोकांची जी कंपनी आहे त्याचं आणि VSRचं नातं आहे. तर मग या देशाचे जे एव्हिएशन मंत्री आहेत ते TDPचे असतील तर त्या DGCA जे एव्हिएशन मंत्रालयाच्या अंतर्गत येतं ते तिथं कारवाई नाही तर तपास हे पारदर्शक पद्धतीने करू शकतात का? नाही. मग म्हणून त्यांची आम्ही मागणी केली की त्यांना पाय उतार करा. पण राजकारण का आपण करत नाही हे कशावरून कळतं की इथं आम्ही त्या मंत्र्यावर FIR करा असं म्हणलेलो नाही. आणि ह्याच्याच बाहेर जे तुमचे काही सह्या घेतल्यात त्या सह्या कोणाच्या तरी राजीनाम्यासाठी घेतलेल्या नाहीत, त्या याच्यासाठी घेतले जे आपण स्टेटमेंट दिलेलं आहे, ज्याच्यावर FIR व्हावा अशी आपली इच्छा आहे, ते स्टेटमेंटला तुमचा पाठिंबा आहे, ह्याच्यावर आपण सह्या घेतलेल्या आहेत. कारण का एक बातमी कुठली तरी कोणाची राजीनाम्याची लागली, अजिबात राजीनामाचा पेपर इथं कोणाकडनं सही करून घेतलेला नाही. माझी विनंती एवढीच आहे, आपण आपल्या लेवलला तुम्ही लढत आहात, मीडिया लढतंय, सोशल मीडियावर तुम्ही लढता, महिला लढताय, युवा विद्यार्थी सगळेच लढतात, वडीलधारी लढतायत. तर आपली फक्त इच्छा काय तर दादांना न्याय मिळावा. यासाठी काही झालं तर इन्व्हेस्टिगेशन हे लवकर का झालं पाहिजे, कारण जर उशीर लागला तर VSR कंपनी आणि DGCA हे एकत्र असल्यामुळे, त्यांचे पैशाचे देवाणघेवाण असल्यामुळे कागदपत्र हे मॅन्युपुलेट केले जाऊ शकतात, कागदपत्रामध्ये हेराफेरी केली जाऊ शकते, बॅकडेटेड कागदपत्र केले जाऊ शकतात. आणि याच्यामुळे मग उद्या जाऊन अरे काहीच झालं नाही, असाच ॲक्सिडेंट झाला नाही, एवढा मोठा नेता असाच गेला, असा काहीतरी रिपोर्ट येऊ नये, याच्यासाठी ही लढाई त्या ठिकाणी लढतोय. याच्यात कुठंच काय राजकारण नाही.
हे कागद माझ्याकडे आहेत आणि अजून एक पोतभर कागद माझ्याकडे आहेत. उद्या जाऊन तुमच्यातलं जर कुणी म्हणालं की आता ह्याच्या पुढे आम्ही लढतो, नाही तर कुणी दुसरं म्हणालं तरी मी तयार आहे. तुम्ही हे लढायला तयार असाल तर त्याला लढत असताना प्रामाणिकपणे लढलं पाहिजे आणि अजितदादांना काही झालं तरी न्याय मिळाला पाहिजे यासाठी लढलं पाहिजे. आणि म्हणून हा खटाटोप आहे. आता 1 तास थांबा. नाही न्याय हा अजितदादाला मिळाला पाहिजे. एकच दादा, अजितदादा, त्याच्याशिवाय दुसरं काहीच नाही या राज्यामध्ये. आता 1 तास आम्हाला थांबा असं त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. युगेंद्र तिथं थांबतील, बाकी काही पदाधिकारी इथं थांबतील, नाही तर परत येतील आणि मग ते काय म्हणतात इथले PI आणि DCP आणि जे कोणी DYSP आणि ॲडिशनल SP हे आपण बघू. पण आत्ता आम्ही 3 वाजता पुण्यामध्ये CIDचं कार्यालय आहे, तिथं आम्ही विचारण्यासाठी जाणार आहोत की काय आत्तापर्यंत तपास झाला, कारण आम्हाला कोणालाच माहीत नाही काय चाललंय. त्यामुळे ते मागण्यासाठी आणि ती माहिती घेण्यासाठी आम्ही आता पुण्याला त्या ठिकाणी चाललोय. लढावं तर लागतंय, शांत बसून चालणार नाही. लढलं अडचणी येणार आहेत, पण मराठी माणूस त्यालाच म्हणतो जो लढतो. आणि तुम्हाला एक साधा प्रश्न मला करायचा आहे की जर तुमच्या बाबतीत एखादा अन्याय झाला असता आणि पोलीस कार्यालयामध्ये एखादा पोलीस अधिकारीचा FIR घेत नसता आणि तुम्ही जर अजितदादांकडे आज गेला असता, दादांनी फोनवर त्या अधिकाऱ्याला काय सांगितलं असतं? FIR झालाच पाहिजे, कारण का ते नियमामध्ये आहे. हे नियमामध्ये असताना सुद्धा दुर्दैवाने आज FIR झाला नाही. ही बिल्डिंग दादांनी बांधलेली बिल्डिंग आहे. या बिल्डिंगमध्ये येऊन दुर्दैव असं आहे की दादांच्याच अपघात का घात या बाबतीतलं FIR करण्यासाठी आम्हाला इथं यावं लागलं. आणि त्यांनी बांधलेल्या या बिल्डिंगमध्ये त्यांनी आणलेल्या अधिकाऱ्यांच्या समोर 2 तास बोलून सुद्धा आम्हाला आत्तापर्यंत तरी FIR तिथं घेतलं नाही. याच्याशिवाय दुर्दैवी गोष्ट दुसरी कुठलीच नाही. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.